तर ही आहे बदलापूरकरांची ताकद। आपण सकाळी याच ठिकाणी उभं राहून एक लाईव्ह प्रदर्शित केला होता आणि बदलापूरकरांना आपण थेट प्रश्न विचारला होता की बदलापूरकर ज्यांनी पैसे घेऊन मतदान केलेलं आहे ते या विषयावरती आवाज उठवतील का। विषय तुम्हा सर्वांना समजला असेल। बदलापूर शहरामध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाने एका संशयास्पद आरोपीला संधी दिली आणि त्यानंतर खूप काही चर्चा सुरू झाल्या। नंतर त्यांनी राजीनामा देखील दिला। पण प्रश्न असा होता की याच ठिकाणी जिथे आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये त्यांचा मोठा पोस्टर जे ते लावण्यात आलं होतं, बॅनरबाजी करण्यात आलेली होती, शुभेच्छा ज्या आहेत त्यांना दिले गेलेल्या होत्या। तर मग ते बॅनर अखेर कधी हटवणार असा आपण प्रश्न उपस्थित केला। आणि आता आपण जर बघत असाल तर तत्काळ लगेच जे आहे प्रशासनाने याची दखल घेतली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार। आणि जरी काही झालं असेल तरी सुद्धा पुन्हा ती चूक होऊ नये हीच बदलापूरकर अपेक्षा करतायत। आणि आता आपण जर बघत असाल तर आता दृश्य आपल्याला वेगळंच बघायला मिळतंय। आपल्याला इथे कीर्तन महोत्सव जो आहे त्याचं बॅनर लागलेलं आहे आणि हेच बदलापूरकरांना अपेक्षित होतं खरं तर, आणि तेच कुठेतरी घडतं आहे का याचमुळे खरोखर प्रशासनाचे आपण कौतुक करणार आहोत। परंतु बदलापूरकरांचे अनेक प्रश्न येत आहेत की इथून पुढे जे कोणी नगरसेवक असतील, स्वीकृत नगरसेवक असतील, त्यांना संधी देणार असतील तर ते तज्ञ असावे, सुशिक्षित असावे, उच्च शिक्षित असावे आणि चांगले जे आहेत त्यांच्यावर कुठलेही आरोप नसावेत किंवा कुठलेही गुन्हे दाखल नसावेत, असेच फक्त बदलापूरकर जे आहेत मागणी करतायत। तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला ते देखील नक्कीच येऊ द्या आणि बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। धन्यवाद।